राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 बोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद रामदास भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारत माते की जय। तृप्ती झाली या जैसी साधने सरती आपैसी अद्यक आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही। जवळी अर्जुना तो बोध भेटेना म्हणा आणि तवच या साधना बजावेला। ओम ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानमृतिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्त्वमस्यादिलक्षणम एकम नित्यमेवलमचलम सर्वगि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तम नमामि। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही। जयाच्या संगती विराग झाला मनोदरीचा जड भास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला। विसरू कसा मी गुरुपादुका गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु हाची साक्षात परब्रह्म समय श्री गुरुवे नमः। तृप्ती झाली या जैसी साधने सरती आपैसी अद्यक आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही। जवळी अर्जुना तो बोध भेटेना म्हणा तवची या साधना बजावेला। प्रस्तुत प्राप्त प्रवचन प्रसंगी सेवेसाठी निवडलेली ओवी माऊली महावैष्णव नामंबरा ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 18 या प्रवचन रूपी सेवेच्या निमित्तानं माझी जीवीची आवडी पंढरी कार्य केलं। जो अध्यात्माचा पाया त्यांनी आपल्या संप्रदायाचा निर्माण केला ते जगाला कळावं असा एक अट्टहास आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य ब्रह्ममूर्ती गोविंद बाबा गाडगे आदरणीय हरिभक्तीपरायण वैकुंठवासी ज्यांचं थोड्याच दिवसापूर्वी निधन झालं ते आपले गुरुवर्य श्रद्धास्थान ज्ञानेश्वर बाबा झंझणे यांच्या कृपा आशीर्वादानं महाराष्ट्रातले भरपूर असे अधिकारी पुरुष नामवंत कीर्तनकार आणि आता विशेष करून आदरणीय हरिभक्तीपरायण इंगोले काका आदरणीय हरिभक्तीपरायण शालिक भाऊ खंदारे तसेच बरीचशी ज्ञानवान मंडळी वारकरी मंडळी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं हा पायदिंडी सोहळा गेली 20-22 वर्ष चालू आहे आणि याची आजची जी सेवा आहे ती संयोजक मंडळी माझ्याकडे सोपवली। खरं म्हणजे मी पहिल्यांदाच आज लाईव्ह आहे। सोशल मीडिया फेसबुक व्हॉट्सॲप याच्यावर कधी वेळ देता आला नाही किंवा दिला नाही, परंतु आज आमच्या शालिक भाऊंचा फोन आला की तुम्हाला हे लाईव्ह प्रवचन करावं लागेल आणि 2 वर्षापूर्वी MITलाच कीर्तनाची सेवा करण्याचा योग आला होता आणि त्याच ठिकाणी आज हे सेवेचं प्रवचन करण्याची संधी या सर्व संयोजक मंडळीने दिली। होय होय वारकरी पाहे पाहेरे पंढरी काय करावी साधने फळ अवघीची येणे। खरं म्हणजे पंढरपूरचं जे प्रेम आहे ते आज उभ्या महाराष्ट्रात आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळते। एवढं मोठं भयानक संकट साहेब आपल्यावर ओढवलं, सगळं जग आज विश्वात्मक संकटामध्ये या कोरोनाच्या विषाणूमुळे जो प्रादुर्भाव झाला ही जी महामारी निर्माण झाली या संकटामध्ये सगळं जग आज होरपळतं। मला सगळ्यात महत्त्वाचे धन्यवाद द्यायचे ते विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संशोधनामुळे सर्चिंगमुळे ही संधी आपल्याला उपलब्ध आहे।
भरपूर असे ग्रुप महाराष्ट्रामध्ये संप्रदायाच्या दृष्टीने आपल्याला कार्यरत होताना दिसत आहे. जरी विषाणूनं किंवा त्या कोरोनानं आपल्यावर हल्ला केला असेल तरी पण आम्ही आमचा धर्माचा प्रचार बंद ठेवणार नाही. आम्ही आमच्या धर्माचं कार्य बंद ठेवणार नाही. आम्हाला नाही एकमेकाला भेटता आलं, सोशल डिस्टन्सिंग आम्ही पाळत असू. जुन्या काळामध्ये तोंड बांधलं, तोंड जर बांधलं, रुमाल बांधला तर अपवित्र मानलं जायचं. काहीतरी कारण असं म्हणून तोंड बांधलं जाते असं मानलं जायचं. पण आज सगळ्या जगाला तोंड बांधण्याची वेळ आली. पण तोंडावर रुमाल जरी बांधला असेल तरी पण आम्ही आमच्या अंतःकरणातले विचार, आम्ही आमच्या अंतःकरणातलं प्रेम, आमच्या परमात्म्याबद्दलची जी इच्छा आहे ती आम्ही गप्प ठेवणार नाही. आणि मला सगळ्यात महत्वाचे धन्यवाद विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये ज्यांनी संशोधन केलं त्या सर्व सायंटिस्ट लोकांना. मानवाची बुद्धी कदाचित इतक्या स्तरावर गेली नसती तर आज धर्माचा प्रचार आपल्याला करता आला नसता. म्हणून ही लाईव्ह सेवा करण्याचा योगायोग विज्ञान तंत्रज्ञानाच्या संशोधनामुळे आला. म्हणून त्यांना धन्यवाद. आता त्यांना धन्यवाद का द्यायचे? आमच्या साधू संतांनी, आमच्या अध्यात्मानं, आमच्या पुरातन संस्कृतीनं जर कदाचित हे विचार टिकून ठेवले नसते तर यांना सुद्धा ते शोध लावण्यासाठी काही साहित्य उपलब्ध झालं नसतं. म्हणून अध्यात्म आणि विज्ञान याची गरज आजच्या उगवत्या समाजाला आहे. आणि ती गरज आपल्याला जर समजून घ्यायची असेल तर संपूर्ण भारत देशामध्ये महाराष्ट्र हे जे राज्य आहे ते संस्कृतीचं दर्शन घडवणारं राज्य आहे. आणि त्या सगळ्यात महत्वाच्या संस्कृतीचं दर्शन घडवण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं दायित्व जर कुठे जात असेल तर ते पंढरीच्या वारीला जात. पंढरीची वारी म्हणजे ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. काय काय शिकता येतं वारीतनं आपल्याला? भरपूर काही शिकता येतं. मगाशी सुरेखाताईचं मी लाईव्ह प्रवचन ऐकलं. खरं म्हणजे मी आजच लाईव्ह 2 तास आहे. मी अंतःकरणपूर्वक सांगतो. म्हणजे परवापर्यंत तरी मी माझं मनोगत हेच होतं, कदाचित ते राहील. मावशी 3 महिने झाला आपल्याला संजू कोरोनानं संधी दिली गप बसून नामस्मरण करायची. पण मी असा पण विचार केला की इतकं मौन धरून वाणीचं तप वाढून ही वाणी धर्माच्या कार्यासाठी खर्ची होणं आणि खऱ्या अर्थानं आपल्या या सर्व मंडळीनं चालू ठेवलं. असंख्य प्रवचन, असंख्य कीर्तन, नित्य आरती, आपल्या इंगोले काकांनी चालू केलेला नित्य लाईव्ह हरिपाठ एवढा मोठा आनंद देऊन जातो की परत त्या वारीचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. परवाच्या दिवशी हरिभक्तीपरायण आदरणीय पोपट महाराज आहेर आदी करून काही अधिकारी पुरुषांचा फोन आला. वेटेकर सरांचा फोन आला, बाबा चला आपल्याला तंबू ठोकायला जायचंय, तुमचं उरकलं का? म्हणलं दुपारचं जेवण झाल्याच्या नंतर आपण जाऊया. अशी किती वाखण्याजोगी आपल्या वारीमध्ये काम करणारी सर्व प्रेमाची मंडळी आहेत, धर्माचं कार्य करणारी प्रेमाची मंडळी. त्याचं मी गुणानुवर्णन करू शकत नाही. फक्त सांगण्याचा माझा अट्टास एवढाच आहे. 7 वर्षापूर्वी, हे 8वं वर्ष होतं माझं, 7 वर्षापूर्वी मी मध्ये दाखल झालो. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदासबाबा पालखी सोहळ्यामध्ये येण्याचा योगायोग आला. कारण बऱ्याच वेळा हे मी माझं, इट इज माय ओपिनियन, हे माझं मत क्लिअर करतो. कारण इथे पण तुकोबारायांचं ते स्टेटमेंट आहे, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी ती साधने फळ अवघेची येणे. म्हणजे बाकीच्या सगळ्या साधनांची उपासना वारीमुळे घडते. कायिक, वाचिक, मानसिक तप, ही सगळी तिन्ही तप कोणत्या एका ठिकाणी घडत असतील तर ते संत वाङ्मयातलं एकमेव साधन आहे पंढरपूरची पायीवारी. आणि ती पायीवारी, कारण माझे अनुभव भयान आहेत. मी पुण्यामध्ये कार्यरत असताना सुरुवातीला ज्यावेळेस, आणि आताही मला नवीन उदयनमुख कीर्तनकार प्रवचनकारांना सांगावंसं वाटतं. मी रोज कधी कधी टीव्हीला कीर्तन ऐकण्याचा योग आला तर मला विशेष वाटतं ती लोक वारीबद्दल महत्व सांगत असतात, पण ती वारीत कधी गेलेत का नाही ही फार मोठी शंका. आणि ती शंका माझ्या बाबत होती. मी पुण्यात कार्यरत असताना कीर्तन करून खाली बसलो का मला विचारायची तुमच्या किती वाऱ्या झाल्या. आता मी पायीवारीच केली नाही तर मी काय सांगणार. पण बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारल्यानंतर मी थोडासा गप्प बसायचा. पण एक दिवस पुण्यामध्ये मला सहज एकाने विचारलं, तुम्ही किती नंबर मध्ये चालता? त्यावेळेस मला म्हणजे दिंडीला नंबर असतो हेच माहित नव्हतं. मग त्यावेळेस एका जाणकार मंडळीला मी पाषाणमध्ये विचारलं तर त्यांनी सांगितलं दिंडीला नंबर असतो, 14 क्रमांक, 15 क्रमांक अशा दिंड्या माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या मागे पुढे चालतात. मग परत 8-15 दिवसांनी कीर्तनाचा योगायोग आला आणि त्यांनी मला विचारलं तुम्ही किती नंबर मध्ये चालता?
मी सहज बोलून गेलो, मी 14 नंबर मध्ये चालतो. जे विचारणारे होते ते म्हणले मी पण 14 नंबर मध्ये चालतो, मग तुम्ही मला दिसले नाही. मंडळी, ही फजिती आपल्या आयुष्यामध्ये व्हावी न व्हावी असं वाटत असेल तर ज्या महात्म्यांनी जो अट्टहास केला तो अट्टहास समजून घेणं गरजेचं. मग काय केला वारीनं असा बदल महाराष्ट्रामध्ये? हजारो माळकरी घडवले, हजारो कीर्तनकार प्रवचनकार घडवले. मगाशी आमच्या स्टोरीकथाने सांगितलं 19-20 दिवस जो वारीमध्ये आनंद मिळतो तो वर्षभर पुरतो. 7 वर्षापूर्वी मी बाबांच्या सोहळ्यामध्ये सामील झालो. 7 वर्षापूर्वी मी जी वारकरी मंडळी पाहिली होती ती गेल्या वर्षीपर्यंत पण आमच्या बरोबरच होती. ती कमी तर झालीच नाही, उलट नवीन लोक वाढली. आणि कदाचित कमी झाले ते कोण? जे पंचतत्वात विलीन झाले ते. आमचे बोलटे काका पंचतत्वामध्ये विलीन झाले. शिखर शिंगणापूरच्या पायथ्याशी आपण त्याचे सर्व साक्षीदार आहोत. त्यांची वारी थांबली. विनेकरी काका पंचतत्वामध्ये विलीन झाले. सुंदर असा फेटा, विना पायात चप्पल नसायची, पंचतत्वात विलीन झाली, त्यांची वारी थांबली. आमचे स्वानंद सुखनिवासी सच्चिदानंद परब्रह्म सद्गुरू ज्ञानेश्वर बाबा झंझणे पंचतत्वामध्ये विलीन झाले. कदाचित देहानं त्यांची वारी थांबली. पण अजूनही देहातील जी लोक आहेत त्यांना असं वाटतं की वारीचा खंड पडता कामा नये. आणि मला लाख लाख धन्यवाद द्यावेसे वाटतात. कारण आजचं जे ठिकाण आहे ना, कदाचित प्रवचन लाईव्ह आहे, पण सगळ्यांनी असं समजून घ्या का आम्ही MIT मध्ये आहोत. जगामध्ये स्वामी विवेकानंद म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते आदरणीय गुरुवर्य विश्वनाथ कराड सर, त्या कराड सरांनी हे आपल्यासाठी जे वैभव निर्माण केले. खरं म्हणजे मी पुण्यात कॉलेजला असताना मी MITचा अर्थ सांगितला होता. MITचा लॉंग फॉर्म असा आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी. पण एका विश्वविख्यात तत्ववेत्यांनी त्याच्यावर भाष्य केलं होतं आणि त्यांच्या मुखातला तो शब्द होता तो माझ्या स्मरणात राहिला. MIT, M फॉर माऊली, I फॉर इंद्रायणी, T फॉर तुकारामा. माऊली ज्ञानोबा आहे आणि तुकोबा आहे. यांचा मध्य साधण्याचं काम कुणी केलं असेल तर ते इंद्रायणीने केलं. केवढा मोठा अर्थबोध आमच्या विश्वनाथ कराड सरांनी MITच्या रूपाने आपल्यासमोर प्रस्तुत केला. आणि इतक्या वैभव संपन्न सभा मंडपामध्ये दरवर्षी आपला इतका सुंदर हरिपाठ होतो, इतकं सुंदर. गेल्या वर्षी मला वाटतं हरिभक्तीपरायण आदरणीय ज्ञानेश्वर महाराज माळी याचं सुंदर असं कीर्तन झालं. त्याच्या अगोदर सयाजीराव गायकवाडांचे नातू बडोद्यावरून आले होते. मी त्याचा साक्षीदार आहे. मला कीर्तनाची सेवा संयोजित मंडळीने दिली होती. मला वाटतं युम पठाण सर होते, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू त्या कार्यक्रमाला होते. विश्वनाथ कराड सर होते. एवढ्या वैभव संपन्न जागेमध्ये आज आपण आहोत असा भास अंतःकरणामध्ये होतोय. आणि अजून आनंदाची तुम्हाला स्मरण करून द्यायचं असेल, आता किती गोष्टींचं स्मरण करू. वारी म्हणजे फार आनंद आहे. म्हणजे विठ्ठल सागर आणि रुक्मिणी सागर हा MIT मध्ये वारकऱ्यांना पोहायला मिळायचा आनंद वेगळाच आनंद. आणि वेठेकर सर, आदरणीय हरिभक्तीपरायण नारायण बाबा चव्हाण, आमचे हांडे बाबा, आमचे पोपट महाराज आहेत, या सगळ्यांना जर कुस्तीचं मैदान कुठे उपलब्ध होत असेल तर ते वाखरीमध्ये MIT मध्ये होतंय. ते त्या सगळ्या गोष्टी आठवणीत आहेत. म्हणजे कबड्डी खेळणं, खो खो खेळणं, कुस्त्या लावणं, हा सगळा आनंद या पंचमंडळीनं वारीमध्ये दिला. आणि हे सगळं प्रेम पाहायला मिळालं. मला सांगायचं काय, थोडस जाणीवेतनं बोलतो. नातेवाईकांचे फोन येतात, मावशी महिन्यातून एखादा येतो, 2 महिन्यातून एखादा येतो. पण 7 वर्षाचे वारकरी मला दिंडीत भेटले ना, त्यांचा 8-8 दिवसाला फोन येतो. वाशिमवरनं येतो, जालन्यातनं येतो, कोल्हापूरवरनं येतो, नगरवरनं येतो, मुंबईवरनं येतो. बाबा जय हरी, काय चाललंय? 10-5 मिनिटं ही मंडळी बोलतात, नुसता आनंद देऊन जातात. इतकं प्रेम व्यक्त करतात का विचारता सोय नाही. म्हणजे असं काय दिलं वारीनं आपल्याला, असं काय अनुभवलं वारीमध्ये आपण. आणि त्या वारीचं प्रेम जर अनुभवायचं असेल तर मला हे लाईव्ह प्रवचन ऐकणारी जी मंडळी आहे, बऱ्याच वेळा आपण म्हणतो, मी पण म्हणायचं बरं, मी तुमच्यापेक्षा वेगळा नाही आणि अजूनही वेगळं समजलो नाही, समजणार नाही. की कर्मानं जमत नाही, अजिबात नाही. सगळं जमतं, फक्त तुमचा निश्चय परिपक्व काय. जडजडोणी व्हायला लागली ये भक्तीची वाटेला. एकदा तू सगळं झटकून निघालास ना, तुला कोणीच आडू शकत नाही. आणि तितका परिपूर्ण निश्चय जर आपला व्हायचा असेल तर एकदा फक्त सोहळ्यात सामील व्हा. तुम्ही शेवटचा श्वास जासपर्यंत तुमची वारी बंद होणार नाही, शंकाच नाही. तुका म्हणे घालू तयावरी वार वाहू हा संसार देवा. पण आपलं काय होतं, थोडस बोलतो, लय बोलावं असं वाटतंय. आणि 4 महिन्याचा स्टॉक आहे मंडळी, हसू नका. हे काय साधं साठलंय का? हे गप्प बसू देत नाही.
हे सारखं बोलावं असं वाटतं. पण या सगळ्यातनं जर तुमच्या समोर विचार मांडायचे असतील तर सेवाभाव आपल्याकडनं असायला पाहिजे. आणि सेवा शिकायची असेल तर ती वारीमध्ये. मगाशीच आमच्या सूर्यकथाने शिकवलं, सांगितलं, कोण बिस्किट आणून देतंय, कोण चहा आणून देतंय, कोण पोहे आणून देतंय, काही तपास. माझे तर मी वारीची व्याख्या एकच सांगतो. आपण टँकर खाली आंघोळ करीत असावं, डोक्याला साबण लावलेला असावं किंवा डोकं चोळत असू आणि तेवढ्या वरचा टँकर निघून जावा, त्यावेळेची मनामध्ये भावना तयार होते ना, ती खरी आपल्याला पंढरीची पायीवारी शिकवते. त्यावेळेस जे शमदम साधन, त्यावेळेस जो विवेक आपल्या अंतःकरणामध्ये जागृत होतो, एखाद्या वारकऱ्याचा पाय आपल्याला लागावा आणि मग आपल्या अंतःकरणामध्ये थोडासा त्रास व्हावा आणि त्यावेळेस सुद्धा आपल्या मुखातनं माऊली हा शब्द निघावा. तो जो विवेक आपल्याला आहे, किंवा वारीमध्ये घाईघाई गडबडीमध्ये कुणी एखादा शब्द दुखावल्यासारखं जर बोलला तर तिथे सुद्धा आपल्या अंतःकरणातनं श्रीपाद बाबा, रामदास बाबा, ज्ञानोबा राय, तुकोबा राय असा शब्द निघावा. असा विवेक जर आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हायचा असेल तर मला वाटतं सेवाभाव आपण शिकला पाहिजे. आणि ती सेवाभावाची वृत्ती आपल्या संप्रदायाच्या ठिकाणी निर्माण व्हायची असेल. मी लहान आहे तुमच्यापेक्षा, वयानं ज्ञानानं अनुभवानं कमी आहे, पण आज हे भयान दुःख आपल्याला पाहायला मिळते. हे संघटन संप्रदायामध्ये होणं ही काळाची गरज आहे. संत या शब्दाची व्याख्या एकच आहे, किती सुख आलं तरी तो सुखावत नाही, आणि किती दुःख आली तर इंचभर दुःखाचा स्पर्श ज्याला होत नाही त्याला म्हणायचं संत. मग सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी काय शिकवलं आपल्याला? बाबांचा काळ आठवला तर एक एक क्षण डोळ्यासमोर येतं. कधी भेदाची भावना कोणामध्ये निर्माण झाली, आज आपल्याला तसं पाहायला मिळत नाही. एक वाक्य माफी मागून वापरतो, त्याचा विपर्यास करू नका, पण संप्रदायाच्या उंचीसाठी ते समजून घ्या. माफी मागून सांगतोय, असं एकही गाव नाही महाराष्ट्रामध्ये का तिथं बाबांचा साधक नाही. मी माफी मागून बोलतोय मंडळी. महाराष्ट्रातच काय, बाहेरच्या राज्यांमध्ये पण कमीत कमी महाराष्ट्रात असं एकही गाव नाही का जिथं बाबांचा साधक नाही. पण असं एकही गाव नाही का तिथं बाबांच्या साधकांचा मेळ आहे, असं एकही गाव नाही. मी फार माफी मागून बोलतोय, अंतःकरणपूर्वक बोलतोय मंडळी. हा जर समर्पक विचार आपल्या अंतःकरणामध्ये नांदावा असं वाटत असेल, ते तोही दिसती सारखी पण वर्म जाणे तो पारखी. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा मी डोळ्यांनी पाहिले. सद्गुरू आता आमचे हरिभक्तीपरायण गुरुवारी आदरणीय गोविंद बाबा गाडगे पाहिले, आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवारी झंझणे बाबा पाहिले, आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवारी आमचे ब्रह्ममूर्ती आनंदभूषण पोपट बाबा सकवे पाहिले, आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवारी शांताराम मामा जाधव पाहिले. महाराष्ट्रातली नामवंत मंडळी पाहिली, ज्यांचं किती मोठ्या पद्धतीनं नाव घ्यावं अशी सगळी मंडळी पाहिली. ह्या सगळ्या मंडळींना आपल्याला संप्रदायाची समता शिकवली, संप्रदायाचं प्रेम शिकवलं. आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण ज्यांच्या मार्गदर्शनानं हा सोहळा चालू आहे, आमचे गोविंद बाबा गाडगे, झंझणे बाबा, ही साधी माणसं ध्यान, पण केवढा मोठा समूह त्यांनी आयुष्यामध्ये निर्माण केला. आणि कधी ते स्वतःला अध्यक्ष, उपाध्यक्ष, मी दिंडी चालक कधीच समजले नाही. महाराष्ट्रातले दिंडी चालक कधीच दिंडीत चालले नाही, चालायला फक्त वारकरीच. पण आमचे गोविंद बाबा गाडगे, झंझणे बाबांचं आजही स्मरण होत. महाराष्ट्रातला भारुडावर नामवंत कीर्तन करणारा महात्मा कोण असेल तर झंझणे बाबा, आणि त्यांचं स्मरण अंतःकरणपूर्वक झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या महात्म्यानं स्वतःची बदलमोड केली आणि संप्रदायासाठी किती वेळा त्याग सहन केला त्याचं मी वर्णन करू शकत नाही. म्हणून आजच्या या प्रवचनाच्या माध्यमातून एवढीच भावना तुमच्या समोर व्यक्त करायची. वारीमध्ये फार मोठी एनर्जी, वारीमध्ये फार मोठी ताकद आहे, पण ती आपल्याला जर शिकायचं असेल तर आपण बाहेर पडलं पाहिजे. आणि इथे तर तृप्ती झाली आहे जैसी, साधने सरती आपैसी, आणि देखी आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. जसं एकदा जेवण झाल्याच्या नंतर आपली तृप्तीचा ढेकर आपल्याला आला, आपण शांत झालो का, ज्या साधनांनी आपली तृप्ती केली त्या साधनांची आपल्याला गरज भासत नाही, कारण तिथं तृप्तीचा ढेकर आहे. तसं वारीमध्ये तृप्ती होती. खऱ्या अर्थानं अंतःकरण नाव तुम्ही आठवा ना, आठवा जेजुरीचा तो प्रसंग, आठवा तो भंडार, आठवा ते सगळं खंडेरायाच्या पायथ्याचं प्रेम. हे सगळं जर पाहिलं तर किती मोठी एनर्जी अंतःकरणामध्ये निर्माण होती. 2013ला मी, आमचे आदरणीय थोरातदाजी आणि मी सामील झालो. त्याच्यानंतर दरवर्षी 1-1, 2-2 माणसं आमच्या बरोबर वाढत गेली.
8-10 वारकरी मिळून आम्ही एकत्र आलो, त्या दिंडी सोहळ्यामध्ये सामील झालो. आणि दरवर्षी हाच अट्टहास तिकडनं आल्याच्या नंतर की आपल्याकडनं अजून प्रेमाची मंडळी या सोहळ्यामध्ये सामील झाली पाहिजे. याचं एकमेव कारण आहे, होईल भिकारी पंढरीचा वारकरी. काय वाटलं असेल ज्ञानोबारायांना, काय वाटलं असेल तुकोबारायांना, मला सांगा ना. स्वतः ज्ञानोबाराय परमात्म्याच्या दर्शनाला आपल्या बरोबर आहेत मावशी. आपण माऊलींच्या सोहळ्यात, तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये चालतोय, याचा अर्थ आपण कुणाच्या बरोबर चालतोय? माऊलींच्या बरोबर. माऊली म्हणजे संप्रदायातले मुख्यमंत्री, माऊलींचा शब्द अंतिम आहे. आणि माऊलींच्या बरोबर आता सुद्धा मी बाबांच्या पालखी सोहळ्यात चालतोय. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबांच्या पादुका आम्ही घेऊन तिथे चालतोय. याचा अर्थ बाबा आपल्या बरोबर आहेत. मग बाबा आपल्या बरोबर आहे म्हटल्यानंतर काय कमी हो? राजयाची कांता काय भीक मागे, मनाची जोगे काय कमी आपल्याला? फक्त ती नकारात्मक भावना आपल्या अंतःकरणात नसायला पाहिजे. अशी समभावना आपल्या अंतःकरणात जर निर्माण व्हायची असेल, पाहण्याचा दृष्टिकोन, पाहण्याची क्लिअरिटी जर आपल्या अंतःकरणात तयार व्हायची असेल, आजच्या या प्रवचनाच्या माध्यमातून एवढीच एक भावना तुमच्या समोर व्यक्त करायची, एवढाच एक विचार तुमच्या समोर. काय आता संतांचे शब्द किती सांगावे आणि किती शब्द सांगितले ते कमीच. एक एक शब्द आपल्याला उपकारक आहे. एका एका शब्दाने आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन केलं. आणि मला वाटतं जेवढा अभ्यास करू, जेवढं बघू तेवढं कमीच. किती नामवंत. मी तर शालिक भाऊंना विनंती केली होती, नवीन मंडळीला संधी द्या. आमच्या आता गवतीताई बोलत होत्या, अर्धा पाऊण तास बोलल्या, इतकं सुंदर विवेचन केलं. आमच्या सुरेखाताईनं तर अष्टसात्विक भाव जागृत केली, स्मरणच झालं. ती कदाचित त्या ताईच्या मुखातनं वाक्य होतं, मी कीर्तनकार प्रवचनकार नाही. मी तो कोण कीर्तन? अरे आमच्या संप्रदायामध्ये एवढा सुंदर महिला तयार झाल्या, इतक्या सुंदर कीर्तनकार, बाबांच्या कृपा आशीर्वाद. बुधवारी बाबांना काय आनंद व्हायचा, काय वर्णन करू मी तुम्हाला. आपल्या संप्रदायाच्या ऐधुर्य कीर्तनकार म्हणून ज्यांचं नाव महाराष्ट्रात घेतलं जातं, अशा आमच्या प्रभाताई देशमुख, परिणिताताई शिंदे, वृषालीताई गायकवाड, आमच्या विजयाताई पंडित, एवढा सुंदर कीर्तनकार त्या काळामध्ये, आदरणीय हरिभक्तीपरायण मीराताई गोपाळे, या नामवंत कीर्तनकार त्यामध्ये तयार झाले. त्यानंतर आमच्या पाठीमाग आपल्या अंतःकरणाला चुरचूर लागून गेली, त्यांचा ऍक्सिडेंट झाला, ज्यांनी संप्रदायाचं फार मोठं काम धुळ्यासारख्या ठिकाणी महाराष्ट्रभर केलं, ते आमच्या वंदनाताई माळी. भगवंतानं त्यांना सावरलं. अशा नामवंत महिला कीर्तनकार त्यामध्ये काळामध्ये तयार झाल्या. तर बारक्या बाबांना केवढा मोठा आनंद व्हायचा. त्या टायमाचे सर्व महान अधिकारी पुरुष निर्माण झाले. बाबांनी जे काम केलं ते त्याच पद्धतीनं त्यांनी लावून धरलं. मग मला वाटतं त्यांच्याबद्दल आपल्या अंतःकरणात आदर असायला पाहिजे. कदाचित काही अडचणी येत असतील, काही प्रॉब्लेम निर्माण होत असतील, कर्माच्या दृष्टीनं काही घडत असत, कदाचित त्याच काळामध्ये मी घडलो त्यांच्या बरोबर, पण अजूनही एकाही महात्म्याच्या बद्दल अंतःकरणामध्ये अनादर निर्माण होत नाही. म्हणून मला या प्रवचनाच्या माध्यमातून हीच भावना सांगायची आपल्याला, का सेवा ही आपल्या दृष्टीनं फार महत्वाची. आपल्या संप्रदायाच्या दृष्टीनं सेवाभाव आपल्याला फार महत्वाचा आहे. आणि तो सेवाभाव, आता मला सकाळी कोणाचा तरी फोन आला, मला म्हणे बाबा आता एकादशीला कसं करायचं, पंढरपूरला जायचं का? सगळे रस्ते बंद आहे. मग वेटेकर सरांना फोन लावला, म्हणलं वशिला लावा, आता तुम्ही मोठ्या पदावर आहे, कमी कमी तुम्ही आमच्या गाडीत असाल तर कोणी अडवणार नाही. ते म्हणले नाही ना बाबा, पंढरपूरचे सगळे दरवाजे बंद आहेत. म्हणजे चंद्रभागेत जाऊन स्नान करू. पण सकाळी लाईव्ह पाहिलं तर चंद्रभागेमध्ये सुद्धा स्नान करायला कोणी द्यायला तयार नाही, सगळे रस्ते बंद आहेत. मग आमच्या मावशींना फोन केला, आता गुरुपौर्णिमेला काय करायचं, एकादशीला काय करायचं, मग आळंदीला जाता येईल का? आमचे संतोष भाऊ म्हणजे देऊला जाता येईल का? म्हणलं कुठं जाता येणार नाही. म्हणजे मग कुठं जायचं? म्हणलं ज्यांच्यामध्ये देव आहे असा गुरुतुल्य महात्म्यांची आपण भेट घ्यायला. मग गाडगे बाबांकडे जाऊ, आपले पकोडबाबा चकवे त्यांची भेट घ्यायला जाऊ, आधी करून महाराष्ट्रातले नामवंत महात्मे त्यांना आपण भेटायला जाऊ. का? कारण त्यांच्या सेवाभावामध्येच आपल्या परमार्थाची उंची दडलेली म्हणते. फार अंतःकरणपूर्वक मला तुम्हाला सांगायचं, किती गोष्टींचं स्मरण होतंय आणि किती गोष्टी आपल्याला आठवून सांगायचा प्रयत्न केला तरी हे तत्वज्ञान आपल्या दृष्टीनं फार मोठं, आपण त्याच्यामध्ये फार किरकोळ आहोत. पण ती सेवा आपल्या अंतःकरणामध्ये, आणि ती सेवा शिकायला मिळते कुठे? वारीत शिकलो आम्ही. बिछाण्यांचं नियोजन विचारा वारीतल्या मंडळीला, काय तो बिछाण्यांचा आनंद, काय ते बिछाण. सुरुवातीला गेलो आम्ही मस्कर साहेब, 1000 बिछाण्यात आमचा बिछाणा सापडा 2 तास जायचे. पण केवढं सुंदर नियोजन, तंबूचं, त्या बिछाण्यांचं, जेवणाचं, पायी रथ ओढण्याचं नियोजन केवढं सुंदर.
द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच. आमच्या शालिक भावांच्या हातात माईप आला तर असं वाटतं दिवसभर कोणी माईपलाच हात लावले. पण कुलवडे बाबा शेजारी असले होते, गप्प बसता काय, थोडं जरी चुकलं तरी ते सुट्टी देणार नाही. इथं चुकलं इथे असंच पाहिलं होतं. अशी सर्वांगानं नटलेली आमची सर्व मंडळी. मी किती सगळ्यांचं गुणानुवर्णन केलं, मला फार ते प्रेम पाहायला मिळालं, फार प्रेम दिलं. आणि असंच प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हायचं असेल तर संप्रदायाच्या विचाराची भावना सर्व महान अशा अधिकारी पुरुषांमध्ये, संत संप्रदायातल्या साधकांमध्ये निर्माण व्हायला पाहिजे. आणि ती कधी होईल? जर तुमच्याबद्दल माझ्या अंतःकरणात आदर आहे किंवा तुमच्या मनात माझ्याबद्दल आदर आहे तर मग माझ्या मनात सुद्धा तुमच्याबद्दल अनादर असता कामा नये. जर तुमच्या दृष्टीनं मी मोठा आहे तर माझ्या दृष्टीने सुद्धा तुम्ही तेवढेच मोठे, अशी सद्भावना ज्यावेळेस संपूर्ण साधक मंडळींमध्ये तयार होईल त्यावेळेस निश्चितच या संप्रदायाची उंची फार मोठी असेल. आणि तो सेवाभाव आपल्या अंतःकरणामध्ये जर निर्माण व्हायचा असेल तर मग मात्र हाच एक विचार तुमच्या समोर मांडायचा. ती आत्मतुष्टी, ती संतुष्टता जीवाच्या ठिकाणी निर्माण व्हायची असेल, ते प्रेम, तो भाव जीवाच्या ठिकाणी निर्माण व्हायचा असेल तर मग मात्र जवळी अर्जुना तो बोध भेटेना म्हणून आपण किती भाग्यवान आहे सांगा. काय वर्णन करावं आपल्याला. आता बऱ्याच वेळा आपण शालिक भाऊंनी कितीतरी वेळा लाईव्ह आपल्या सगळ्यांची प्रश्न मंजुषा घेत, कितीतरी वारकरी होते, बरेचसे वारकरी फक्त पायी वारीच आहे पण काहींच्या गळ्यात माळ पण नाही, काहींच्या गळ्यात माळ आहे तर वारीवर लक्ष नाही, भजनाकडे, नामस्मरणाकडे, चिंतनाकडे लक्ष नाही. फार मोठं परिवर्तन केलं वारीनं. महाराष्ट्रातल्या कितीतरी, मी तुम्हाला सांगतो, पुण्यामध्ये राहत असताना मी मुळशी, मावळ, खेड, वेल्हे, भोर हे तालुके पाहिले भाऊ. एका एका घरामध्ये घरटी वारकरी आणि आमच्या घरातला माणूस वारीला जावा याच्यासाठी बाकीची सगळी मंडळी काय करत असतात, प्रयत्न करत असतात. मग त्या वारीनं माझ्या वडिलांची मिरासी का देव, माझ्या वडिलांनी वारी केली, मला सुद्धा वारी करायची. मग त्या घरातला माणूस वारी करायला लागला. माझ्या भावानं वारी केली. मला कोल्हापूरचा एक महात्मा भेटला, व्यक्तिमत्व भेटलं, त्यांनी सांगितलं म्हणे माझ्या भावानं वारी केली 48 वर्ष आणि ते एक्सपायर झाले. मग आमच्या वाटण्या झाल्या तर 7 भावाच्या वाटणीमध्ये मोठ्या भावाची वारी माझ्या वाट्यावर आली, ती मी करायला पाहिजे. म्हणून यावर्षी मी वारीमध्ये दाखल झालो. माझ्या गळ्यात माळ नव्हती पण इथे आल्यानंतर मी 8-10 दिवस तुमच्या सोहळ्यामध्ये पाहिलं आणि म्हणे लगेच माळ घालून घेतली. मंडळी किती मोठं परिवर्तन केलं. पहाटे उठल्यानंतर हे कुलवडे बाबा, ही सगळी मंडळी, झांबडे बाबा यांचा सगळ्यांचा जर काकडा पाहिला, सुंदर असे पक्वादवादक आपल्याकडे आहेत, यांचं सगळं जर पाहिलं तर वर्षभर घरी येऊन काकडा करावा असं वाटतो. मग अशी आमच्या ताईनं, सुरेखा ताईनं सुंदर प्रमाण दिलं, मुका झालो, वाचा गेली. एकदम स्वरामध्ये म्हणण्याची जी आपल्या दिंडी सोहळ्यामध्ये प्रथा आहे, एक एक अभंग जर आठवला, एक एक गवळण जर आठवली तर फार मोठं प्रेम आपल्याला देऊन जातं. तेवढं स्मरण, तेवढा मटेरियल मला वाटतं आपल्याला वर्षभर पुरतो. पण ह्यावेळेस तसं वाटत होतं की यावेळेस वारी करायला मिळणार नाही, पण आता तो अनुभव येतोय प्रत्यक्ष. का दररोज आपण सगळी मंडळी या वारीच्या अनुभवामध्ये आहोत, या वारीचं प्रेम आपण अनुभवतोय. आणि या सर्व ज्यांनी हे ग्रुप निर्माण केले, ज्यांनी संधी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करून दिली, लाईव्ह सगळं दर्शन आपल्याला घडून दिलं, त्या सर्व संयोजक मंडळीला धन्यवाद आहे. फक्त या रूपानं एवढीच सद्भावना मी तुमच्या समोर व्यक्त करतो की खऱ्या अर्थानं वारीमध्ये जर आपण सेवा शिकतोय, कोण किती वाढतंय, कोण किती पळतंय, कोण बिछाने आणून देतंय, कोण तंबू ठोकतोय, काय त्या तंबू ठोकणारी मुलं वाशिमची सगळी, उभ्या महाराष्ट्रातली, पश्चिम महाराष्ट्रातली गेली 2-4 वर्षाची मंडळी आम्हाला सगळी सहकार्य करताय, त्या सगळ्यांना किती धन्यवाद देऊ. आणि मला वाटतं देऊ तेवढे धन्यवाद थोडेच आहे, पण एवढंच या रूपानं आपल्याला शिकायला. सेवा, मी बऱ्याच वेळा सेवा हा शब्द बोलतोय, तर सेवा या रूपानं मी तुमच्या समोर व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. सेवेमध्ये किती ताकद आहे. बाबा एक दृष्टांत द्यायचे. एक महात्मा होता, त्या महात्म्याला सर्व सिद्धी प्राप्त होती. तो तीर्थाला चालला होता, भ्रमंतीला चालला होता. आज जाता जाता संध्याकाळी, आजचा सुद्धा तुम्ही एक प्रसंग जर पाहिला, आठवला म्हणून बोलतो, म्हणजे किती जरी शासनाने नियम घातले तरी वारकरी पंढरपूरला जाणार नाही असं आहे का? जाणारच. तर त्यामध्ये आज एक पायी वारकरी मला आज थोडंसं पाहायला मिळालं. ते पायी वारकरी पाठ पंढरपूरमध्ये पोहोचले. तिथं कॉलेज चौकात गेल्यानंतर पोलीस डिपार्टमेंटने अडवलं, बाबा जे आहे सगळे पंढरपूरचे दरवाजे बंद आहेत, तुम्ही इकडे येऊ नका. किंवा कॉलेज चौकाच्या तो अलीकडे असेल कदाचित, जिथे पंढरपूरचं गेट बंद केलं तिथे असेल. सांगितलं सगळे पंढरपूरचे दरवाजे बंद आहेत, तुम्ही इकडे यायचं नाही, तुम्ही इथपर्यंतच थांबा.
मला सांगा केवढा संयम शिकवतो, केवढा संयम शिकवते वारी आपल्याला. जो आळंदीपासून म्हणा किंवा त्याच्या गावापासून पंढरपूर पर्यंत तो वारकरी पायी चालत गेला, त्या वारकऱ्याला वाटत असेल मला परमात्म्याचं दर्शन व्हावं, हा अट्टास त्याच्या अंतःकरणात होता. पण कायद्यानं पण ती लोक बांधलेली. आता सुद्धा जगन्नाथपुरीची यात्रा चालू झाली. महाराष्ट्रात वाटत होतं का आपला पालखी सोहळ्याला किंवा कमीत कमी पंढरपूरच्या यात्रेला तरी परमिशन मिळेल. पण महाराष्ट्रातला प्रत्येक राज्यकर्ता हुशार आहे. माझ्या वारकऱ्याला त्रास होऊ नये, माझा वारकरी टिकला तर माझी संस्कृती टिकेल, त्याच्यासाठी त्यांनी आपल्यासाठी नियम घालून दिले. म्हणून ते डिपार्टमेंटचे जे व्यक्तिमत्व होतं पोलीस, त्यांनी सांगितलं बाबा तुम्हाला आतमध्ये येता येणार नाही, तर रस्ता बंद आहे. त्या वारकऱ्याने त्याला हात जोडले, सांगितलं तुझ्यातच मला पांडुरंग दिसलाय, मला पुढे जायची काही गरज नाही. आणि त्यांनी झेंडा फिरवला, तो मागं फिरला. मंडळी, ट्रॅफिक मध्ये पोलिसांनी अडवलं किंवा कोरोनामध्ये पोलिसांनी आपल्याला सांभाळण्यासाठी मागं फिरवलं, तर त्याच्यावर हात उगारणारी मंडळी कुठे? आणि जवळजवळ 300-350 किलोमीटर पायी जाऊन सुद्धा पंढरपूरमध्ये जाता येत नाही, तर पोलिसातच परमात्मा पाहणारा माझा वारकरी कुठं? हा संयम, हे प्रेम जर आपल्याला कोण शिकवत असेल तर ती वारी शिकवते. ती सेवा जर कोण शिकवत असेल तर वारी शिकवते. पण मला सांगण्याचा हेतू एवढाच आहे, बाबा बोलायचे त्या महात्म्याला सिद्धी प्राप्त होत्या आणि सगळ्या सिद्धीच्या जोरावर तो तीर्थ भ्रमण करत होता. पण संध्याकाळच्या जेवणाची अडचण निर्माण व्हायची. 2-4 दिवस त्यांनी इकडे तिकडे मागून पाहिलं, पण त्याला कोणी काही द्यायला तयार नाही. एक दिवस एका घरामध्ये गेला, म्हणे मला भिक्षा मिळेल का, कोरडं अन्न मिळेल का, किंवा जेवण मिळेल का? तर त्या व्यक्तिमत्वाने सांगितलं मी तुला जेवण द्यायला तयार आहेत बाबा आम्ही, पण आम्हाला तुमच्याकडनं काय मिळणार? तर त्यांनी सहज एका झाडाचं पान घेतलं, ते असं चोळलं, त्याची गोळी केली आणि त्याच्या हातात दिली. हातात दिल्यावर पाहिलं तर ती सोन्याची गोळी तयार झाली. घेणाऱ्याने पाहिलं, मला सोन्याची गोळी जेवणाच्या बदल्यात मिळत असेल तर मी तुम्हाला रोज जेवण घालायला तयार आहे. आसक्तीनं मंडळी शब्द आठवला म्हणून सांगतो, जोपर्यंत जीवाच्या अंतःकरणाच्या ठिकाणी आसक्ती आहे तोपर्यंत भक्ती निर्माणच होणार. आणि आसक्ती संपवायची असेल तर मग ईश्वराशी तादात्म्य असणं गरजेचं. आणि ते तादात्म्य कुठं जर निर्माण होतं तर ते फक्त नामसंकीर्तनामध्ये, ते फक्त वारीमध्ये. मला सांगा ना, वारीमध्ये काय आता बोलावं? म्हणजे माझा किती वर्षाचा अनुभव आहे हे प्राकट्य स्वरूपात मी मांडतो. आळंदी पंढरपूरला मी बऱ्याच वेळा गेलो, येताना प्रसाद आणायचंच विसरलो, म्हणजे ध्यानातच नाही. या वर्षीचा सुद्धा अनुभव आहे. कपार कडेला आल्यानंतर सगळेच म्हणे प्रसाद घ्यायचा राहिला, मग कुठंतरी आमच्या आया फाट्यावर येऊन लाया घ्यायच्या आणि घरी न्यायच्या. आईने 1-2 वेळा विचारलं, अरे बाबा लाया आहेत पण याच्यात ते गोड वगैरे, म्हणून दुसऱ्याच्या बॅगेत गेलं. मग आपल्याला प्रसाद घ्यायचं सुद्धा लक्षात राहत नाही. एवढं जर तादात्म्य त्या पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर निर्माण होत असेल तर किती मोठी ताकद त्या भक्तीमध्ये, किती मोठी ताकद त्या प्रेमामध्ये. आणि हा प्रेम अनुभव जर आपल्याला घ्यायचा असेल तर ती आसक्ती जीवनातली कमी व्हायला पाहिजे. आणि आसक्ती ज्यावेळेस कमी होईल या प्रपंचातली, संसार, आता मला वाटतं कोरोनाने आपल्याला फार शिकवले, पण लई दिवस काय आपण कोरोना रोकेट ठेवू असं अजिबात नाही. कारण जीवाच्या ठिकाणी फार मोठी आसक्ती निर्माण झाली. मला सांगा ना, एवढा पैसा अडका, धनसंपत्ती, सगळं वैभव आहे, पण कोणाला काही उपभोगता यायला तयार नाही. एक छोटासा मच्छर, एक छोटासा, आपल्या संप्रदायातले एक कीर्तनकार आहेत, नामवंत कीर्तनकार, मला वाटतं आपले अजिंक्य महाराज चाकणकर, त्यांचं हे वाक्य आहे, एक छोटासा मच्छर माणसाला ऍडमिट करतो. ऍडमिट, एक छोटासा मच्छर चावला 3-4 दिवस ऍडमिट व्हावं लागतं. आणि आता सुद्धा मी म्हणतो तो मच्छर तरी साहेब डोळ्याने दिसतो, पण आताचा जो विषाणू आहे हे भाऊ, तो डोळ्याने दिसतच नाही. पण त्यानं सगळ्यांचे डोळे बंद करून ठेवले, सगळ्यांना घरात गप बसून ठेवले. करोडोनी पैसा असलेली मंडळी सुद्धा कोरोना विषाणूने आपल्याला शांत करून ठेवली. इतकी ताकद जर या निसर्गामध्ये, म्हणजे मला तरी वाटतं कदाचित समुद्रातली सुनामी बाहेर पडली तेव्हा सुद्धा आम्ही शांत झालो. काळोबाईच्या ठिकाणी सुद्धा केवढी मोठी घटना घडली तेव्हा सुद्धा आम्ही शांत झालो. एवढे भयान प्रसंग 2-4 वर्षापूर्वी कोल्हापूर सारख्या ठिकाणी महापूर आला, आम्ही शांत झालो. एवढं भयान संकट यावेळेस जगावर आलं. कदाचित एखाद्या राज्यावर आलं असतं दुसरं कोणी मदत केली असते, देशावर आला असतं तर तिसऱ्या देशाने मदत केली असते, पण सगळ्या जगावर भयान संकट आलं. फक्त मला चिंतन करून मांडावं असं वाटतं, भारतात ते अजून व्यापक का दिसत नाही? भारतामध्ये कल्चर टिकून आहे, संस्कृती टिकून आहे. अजूनही आपण समोर माणूस आला का हात जोडून जे हे करतोय, म्हणजे आपण हातच मिळवित नाही तर प्रादुर्भावाचा विषयच होत नाही. हे पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे जर आपल्याला सगळं समजून घ्यायचं असेल तर थोडंसं अंतर्मुख व्हा. कोरोनाने सुद्धा आपल्याला फार जमिनीवर आणले.
काही धनसंपत्ती, पैसा अडका, घरं दारं तुमच्या मुंबई पुणे, आता काय बोलावं, आमची मुंबई पुण्याची बरीचशी मंडळी आमच्याकडे सुद्धा आम्ही आमच्या भागामध्ये पाहतो की सगळी मंडळी एवढं सगळं वैभव असताना सुद्धा चिंबिन झाली. काय करावं, बाहेर पडता येत नाही. गावी जावं तर गावची लोक चुकीच्या नजरेने पाहत आहे, पण ते आपलेच बांधव आहेत. ही सगळीच फसत भावना आता सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. सांगण्याचा परिपाक एवढाच आहे, एवढीच भूमिका आहे का जीवानं अंतर्मुख व्हायला शिकलं पाहिजे. आणि अंतर्मुख होण्याला एकमेव साधन जर कोणतं असेल तर ती पंढरपूरची पायीवारी. तिथं गेल्यानंतर भली मंडळी विनम्र झाल्याशिवाय राहत नाही. नम्रतेनं मी कितीतरी पायीवारीमध्ये अनुभव पाहिले, किती मोठमोठी मंडळी सुद्धा आहे, पण ती तिथे आल्यानंतर नतमस्तक होतात. ज्ञानोबा तुकोबरायांच्या चरणावर, सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या चरणावरती नतमस्तक होतात. एवढी विशेष ताकद त्या महात्म्यांमध्ये. आणि असं त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय केलं, कदाचित वाटत होतं का बाबा होते तेव्हा का बाबांच्या पादुका पंढरपूरला जाते, बारके बाबा होते तेव्हा वाटत होतं का, असं काय केलं. अहोरात्र त्या महात्म्यांनी धर्माचं काम केलं, अहोरात्र त्या महात्म्यांनी समाजाच्या ठिकाणी जागृती केली. आणि आता सुद्धा सोशल मीडियाच्या दृष्टीनं एवढ्या मोठ्या अडचणी निर्माण झाल्या, पण धर्माचं जागरण बंद राहिलं नाही. धर्माला ताकद देण्याचं काम तुम्ही सर्व मंडळीनं केलं, म्हणून लाख धन्यवाद. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, त्या महात्म्याला रोज अन्न खायचंय, मग रोज एक सोन्याची गोळी तयार करायची आणि एकाला द्यायची, आणि मग रोजचं जेवण करायचं, पुढे निघायचं. एक दिवस ज्या नगरीमध्ये तो महात्मा प्रवास करत होता त्या राजापर्यंत ही बातमी गेली, आणि त्या राजाला सुद्धा हव्यास वाटला का हा रोज सोन्याची गोळी तयार करून कोणाला तरी देतो. राजाकडे काहीच कमी नाही, पण हा सोनं कसं तयार करतो हे मला समजणं गरजेचं आहे. म्हणून त्या राजानं त्या महात्म्याला आपल्या नगरीमध्ये, आपल्या राजवाड्यात बोलवलं, षडोपचारी त्यांची पूजा केली आणि सेवा केली, आणि सेवाभाव करून सत्कार केला, आदरातिथ्य केलं. चांगलं 8-10 दिवस त्यांना ठेवून घेतलं, आणि 8-10 दिवसांनी सहज विचारलं की हे सगळं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करताय आणि तुमच्याबद्दल माझ्या अंतःकरणात आदर आहे, फक्त तुम्ही सोनं कसं तयार करता मला एवढं शिकवा. त्या महात्म्यानं सांगितलं काही झालं तरी मी तुला सोनं कसं तयार करायचं ते नाही शिकावं, अजिबात नाही शिकावं. राजानं प्रयत्न केला, अजून आदरातिथ्य केलं, पण महात्मा ऐकायला तयार नाही. शेवटी राजानं दंडक केला, साम दाम दंड भेद सगळे प्रयोग वापरले आणि सांगितलं मला सोनं कसं तयार करायचं ते शिकवा. ते म्हणले माझा देह गेला तरी चालेल, पण मी तुला सोनं कसं निर्माण करायचं ते शिकवणार नाही. शेवटी राजानं 2 महिन्याचं इंटिमेशन दिलं, 2 महिन्यामध्ये मी तुम्हाला वेळ देतो, 2 महिन्यात जर तुम्ही मला शिकवलं नाही तर मग मी तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही. 1.5 महिना गेला, 1.5 महिन्यामध्ये सुद्धा त्या स्वामीनं उत्तर दिलं नाही, त्या महात्म्यानं उत्तर दिलं नाही. मग 15 दिवसांनी सांगितलं, म्हणजे आता तुम्हाला नजर कैदेत ठेवणार, आणि तुम्ही जर सांगितलं नाही तर तुमचा शेवट ठरलेला आहे. ते म्हणजे तुम्हाला नजर कैदेत ठेव, मारून टाक, पण मी तुला सोनं कसं तयार करायचं शिकवणार नाही. शेवटचे 2-3 दिवस राहिले, राजानं परत दम दिला, रोज राजा येऊन दम द्यायचा, मला सोनं कसं तयार करायचं शिकव. त्या महात्म्याने सांगितलं नाही, माझा देह गेला तरी चालेल, पण मी तुम्हाला शिकवणार नाही. मग राजाच्या डोक्यात एक युक्ती आली का इतकं सगळं करून पाहिले पण हा काय आपल्याला शिकवायला तयार नाही. मग राजा काय करायचा, रात्री राजानं ड्रेस बदलला, पोशाख बदलला, साधा ड्रेस घालून त्या महात्म्याच्या तिथं ज्याला बंदीखान्यात केलं होतं तिथं जायचा आणि त्याची सेवा करायचा, त्यांचं दर्शन घ्यायचा आणि रात्रभर सेवा करायचा. सकाळी परत पोशाख बदलायचा, दिवसा परत जाऊन त्या स्वामीला दम द्यायचा का मला सोनं तयार करायची विद्या द्या. 2 दिवस गेल्याच्या नंतर तो जो अल्टिमेटम दिलता, वेळ दिली, ती वेळ जवळ आली आणि आता स्वामीच्या लक्षात आलं मी जर याला ही विद्या दिली नाही तर हा मला मारून टाकल्याशिवाय राहणार नाही. तर मग ही विद्या राजाला देण्यापेक्षा ज्यानं माझी सेवा केली त्याला द्यायला काय हरकत आहे. म्हणून दुसऱ्या दिवशी पोशाख बदलून तो राजा तिथे आला आणि स्वामींनी सांगितलं ही जी मी सोनं तयार करतो ही विद्या मी तुला देऊन टाकतो. त्याने ती विद्या त्याला दिली. परत रात्र गेली, दुसऱ्या दिवशी सकाळी परत राजाने पोशाख बदलला आणि परत स्वामींना आला दम द्यायला सुरुवात, तुम्ही मला ती सोनं तयार करायची विद्या द्या. स्वामी म्हणजे माझा जीव गेला तरी चालेल पण ती विद्या मी तुला देणार नाही. त्यावेळेस राजाने सांगितलं नका देऊ, सोनं कसं तयार करायचं आता ते मी तुम्हाला सांगतो. मग त्या राजाने ते करून दाखवलं आणि मग स्वामीने ओळखलं, म्हणजे याचा अर्थ रात्रभर जो येत होता तो तूच आहेस, तू मला ही फसून विद्या घेतली. राजा म्हणला हो, तुम्ही मला तशी देत नव्हते म्हणून मी फसून घेतली. स्वामीने सांगितलं फसून घेतली नाही, तुला तुझा राजेपणा सोडावा लागला आणि तुला खाली यावं लागलं.
तुला सेवा शुश्रूषा करावी लागली आणि तेव्हाच तुला ते ज्ञान प्राप्त झालं, तसं तुला प्राप्त झालं नाही. मंडळी, मला एवढीच भावना तुमच्या समोर व्यक्त करायची, संत संप्रदायामध्ये वागत असताना सुद्धा सेवाही आपल्या हातून घडलीच पाहिजे. आणि मला वाटतं वर्षभर किती नामचिंतन केलं, खरं मंडळी आता जेवढी लाईव्ह आहे तुम्ही सगळे श्रवण करते आहे, मी मगाशी सांगितलं मी वयानं ज्ञानानं अनुभवानं कदाचित तुमच्यापेक्षा कमी असेल, माझ्या बुद्धीचा आवाका कदाचित कमी असेल, पण खरं सांगा वर्षभर एवढी कंटिन्युटी राहते का हो साधनेमध्ये? वर्षभर एवढा सतसंग राहत असं मावशी मेळावा किती दिवसाचा आहे? 1.5-3.5 दिवसाचा. सप्ताह किती दिवसाचा संतोष भाऊ? 7 दिवसाचा सप्ताह. पण वारी किती दिवसाची? 22 दिवसाची वारी. 22-23 दिवसाचा एवढा मोठा सतसंग आपल्याला पाहायला. बरं चला, सप्त्यामध्ये किती कीर्तन? 7 कीर्तन. ज्या गावात सप्ताह 30 शेर आहे आपल्या समोर, तोच हरिपाठ आपल्या समोर. वैष्णव मेळाव्यामध्ये 1.5 दिवस 30 लोक आपल्याला मिळतात, 1-2 कीर्तन. 21 दिवसामध्ये 21 कीर्तन, वेगवेगळे हरिपाठ, वेगवेगळी गावं, वेगवेगळी ठिकाणं. बरं चला, हे बी चला, जो लईच हौशी वारकरी वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात. म्हणजे तुम्हाला आपल्या म्हणजे मला स्मरण होतं, मला आठवण काढलीच पाहिजे आणि कदाचित दिलगिरी पण व्यक्त केली पाहिजे की आपल्या दिंडी सोहळ्याचे जे आचार्य होते आमचे संजू भाऊ कोरडे, किती सुंदर अन्नदान त्यांच्याकडनं व्हायचं, किती आनंदानं ते अन्नदान आपल्याला करायचे. पंचतत्वामध्ये ते विलीन झाले. खरं म्हणजे त्यांचं देहावसन झालं त्याच्या 2-4 दिवस अगोदरच ते आम्हाला आळंदीमध्ये भेटले होते. आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवारी निवृत्ती महाराज देशमुख यांच्या सभामंडपाच्या समोरून आम्ही चाललो होतो. ते तिकडे आतमध्ये वळत होते, तिथंच आमची भेट झाली आणि 2-4 दिवसानंतरच त्यांचं देहावसन झालं. तर त्यांच्या अन्नदानातनं आठवतं का वेगवेगळ्या पुऱ्या, कांद्याची भाजी, वेगवेगळे पदार्थ सगळ्या मंडळीला खायला मिळाले पाहिजे. सगळे ट्रकचे ड्रायव्हर, जीपचे ड्रायव्हर, त्या सगळ्या लोकांना सुद्धा धन्यवाद. कधी कोणाला कसलाच त्रास होऊ देणारी मंडळी, डॉक्टर लोक त्यांना सुद्धा धन्यवाद. म्हणजे चोपदार बहादार त्यांना सुद्धा धन्यवाद. त्या वारीमध्ये सर्वांगानं सेवा करणारी जी मंडळी आहे, आमच्या तुषार भाऊंचं सुद्धा स्मरण होतं की त्यांची सुद्धा केवढी मोठी टँकरची सेवा असते. त्या दिवशी मला वाटतं थोडंसं सोशल मीडियावर वातावरण तयार झालं होतं, पण चुकीचा अनर्थ करणारी असंख्य मंडळी असतात, त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नसतं. आपण धर्माचं कार्य ताकदीनं चालू ठेवायचं असतं. असे असंख्य प्रसंग, असंख्य चढउतार आपल्याला अनुभवायला मिळाले, वारीच्या रूपाने ते मिळत आहे. आणि ते सगळं स्मरण आपल्याला जर करायचं असेल तर आजच्या या प्रवचनाच्या माध्यमातून एवढीच भूमिका तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय, एवढाच विचार प्रयत्न करतोय की तुकोबारायांचं जर म्हणणं असेल सगळ्या साधनांचं फळ वारीमध्ये दडलेलं आहे. सगळं जर पारमार्थिक प्रेम निर्माण कुठं होत असेल, ऑटोमॅटिकली जर सगळ्या गोष्टी कुठं घडत असतील तर त्या वारीमध्ये सहज घडून येत आहे. आणि त्या आपल्याला घडाव्या असे जर वाटत असेल तर मग मात्र सगळ्यांनी पायवारीमध्ये या. अजून केवढा स्वाभिमान सांगू मी तुम्हाला, दिंड्या बंद आहे, वारी बंद आहे, पण आर्थिक ओघ बंद नाही. या वर्षी सुद्धा आमच्या इंगोले काकांनी सगळ्यांना फक्त स्पर्श केला म्हणाला की आपल्याला आर्थिकची गरज आहे तर सगळ्यांनी सहकार्य करावं. 5-5, 10-10 हजार, 15,000, 1,000, 500 रुपये ज्याला जे जमेल त्याच्या पद्धतीने ज्यांनी त्यांनी देणगी द्यायला सुरुवात केली. मंडळी, केवढं मोठं बाबांच्या तत्वावर प्रेम आहे. आणि मला तरी वाटतं हेच मगाशी सुद्धा आमच्या सुरेखाताईंनी शिकवलं. राधामय्याच्या अंतकरणात काय होतं, राधा राणीच्या अंतकरणात सुद्धा परमात्म्याबद्दल फार मोठं भक्तीतलं प्रेम होतं. आमच्या जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाईच्या ठिकाणी सुद्धा काय होतं, तर उदंड असं भगवंताबद्दल प्रेम होतं. आणि ते प्रेम आपल्या ठिकाणी, तो भाव जर निर्माण, आता काय मी प्रमाण देत बसत नाही, सगळी जाणकार मंडळी समोर आहे, भाव घेतलं आणि एवढा मोठा उच्च तत्वज्ञानाचा संप्रदाय त्यांनी उभा केला. एवढे महान प्रवर्तक संप्रदायामध्ये घडले, पण 13वे प्रवर्तक, 12वे प्रवर्तक म्हणून जे महात्मे पुढे आले त्यांनी फार मोठी क्रांती निर्माण केली. आणि त्या क्रांतीच्या निमित्तानं आपण तयार झालो आहोत. म्हणून आपणास सर्वांस विनंती आहे, कदाचित तरी चालेल अशी मगाशी त्यांनी माझ्या पुढे ती भावना व्यक्त केली. आणि तुमचं सगळ्यांचं, आणि ते काय आता काय मटेरियल काय सांगू तुम्हाला, ते गपच बसवणार नाही. दिवस मला स्मरण होतं अंतकरणात तो आदर आहे. ती सगळी महात्मे डोळ्यासमोर आहेत, ज्यांना मी अनुभवलंय, ज्यांना पाहिलंय. आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवारी आमचे ब्रह्ममूर्ती पोपटबाबा चकवे, म्हणजे सत्संगाच्या वेळेचं लिमिटच नाही. किती तास बसतील, बाबांच्या काळामध्ये किती वेळ बसली असतील, त्या काळात त्यांच्याबरोबर कार्य करणारी जी महाराष्ट्रातली नामवंत अधिकारी मंडळी असतील, कदाचित माझ्याकडनं काहींचा उल्लेख होत असेल, काहींचा उल्लेख होत नसेल, पण डोंबिवली परिसरातले सगळे महात्मे, नगर परिसरातले, राहुरी परिसर, सोलापूर, कोल्हापूर परिसर,
पुणे परिसरातले सुद्धा सगळे महात्मे जे काय वर्णन करावं ते शब्द आज कमी पडतायत. ते सुतार काका असतील, कलाटे काका असतील, पिंगळे काका असतील, थिटे काका असतील, मुकुटे काका असतील, ही सर्व जुनी आपल्या बाबांची त्या काळात ताकद देणारी मंडळी. त्या काळामध्ये वाघोलीची सगळी मंडळी असतील, संप्रदायामध्ये जिकडनं ताकद मिळाली त्या जुन्या सर्व मंडळीनं फार मोठा सतसंग त्या टायमामध्ये अनुभवला, फार मोठी ताकद अनुभवली. आणि ते कोणाकडून शिकले होते तर ते मोठ्या बाबांकडनं शिकले. मला आठवतं रावरीचा मेळावा आठवतो, काल्याचं कीर्तन आपल्या बापू गुरुजींना दिलं होतं आणि बापू गुरुजी कार्यक्रमाला वेळेत पोचू शकत नव्हते. सगळ्यांनी 8 तास केला बाबांना का बाबा तुम्ही फेटा बांधा. बाबा सांगत होते काही गरज नाही, तुम्ही त्याला थोड्या वेळ वाट पाहू. पण साधक मंडळी काय ऐकेना, वेळ थोडासा चालला होता. कदाचित सहज बोलणे, इथं उपदेश करोनी सायास शिकविती, वेळोवेळी त्यांनी आपल्याला सूचना केल्या बरं का. आजही महात्म्य मंडळी करतात, पण भावनेच्या भरात आपल्या लक्षात येत नाही. बाबांनी त्यावेळी सांगितलं जरा थांबा आपण वाट पाहू, पण लोकांनी काय ऐकलं नाही. बाबांना त्यांनी उभं केलं आणि रूप पाहताचा अभंग झाला आणि तेवढ्यात गुरुजी समोर आले. मंडळी काय वर्णन करावं, आहे असा फेटा काढला आणि गुरुजींना दिला आणि बाबा व्यासपीठावरून खाली आली. मंडळी विश्वविख्यात संपूर्ण अख्खी ज्ञानेश्वरी ज्यांची मुखोगत होती, नवे नवे ज्ञानेश्वरीचे जगले. भागवताशिवाय ते कधीच राहिले नाही. कोणाच्याही घरात आले तर भागवत समोर घ्यायचे, ज्ञानेश्वरी समोर घ्यायचे. हरिपाठाचं विवेचन बाबांचं जर ऐकलं, एक एक शब्द त्यांनी हरिपाठातला असा फोडून आपल्या समोर दाखवण्याचा प्रयत्न केला. असे बाबा होते. पण त्यांना कीर्तन प्रवचन ते व्यासपीठ त्याचा इतका सुद्धा युग कधी झटला नाही. 2 सेकंदात त्यांनी तो फेटा काढला आणि गुरुजींना दिला. हे ज्या महात्म्यांनी त्या काळामध्ये अनुभवलं, त्या महात्म्यांनी किती मोठे सतसंग त्यावेळेस त्यांनी अनुभवले आणि त्या महात्म्यांच्या संगतीमध्ये आपल्याला राहण्याचा योगायोग होतोय. त्या महात्म्यांचा अनुभव घेण्याचा योगायोग आपल्याला सगळ्यांना येतोय. माझी एवढीच विनम्र प्रार्थना आहे, हे प्रेम असंच आपल्याला भविष्यामध्ये निर्माण व्हायचं असेल तो विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. आपला विश्वास आपल्या तत्वावर दृढ असला पाहिजे. थोडी सुद्धा हेळसांड होता कामा नये आणि थोडा सुद्धा विश्वास जर डळमळीत झाला तर मग मात्र अव्यवहारातलं सांगतो मी तुम्हाला. माझी ही विनंती आहे आपल्या सगळ्यांना, व्यवहारात सुद्धा घडतं. आपला नवरा जर रस्त्याने येताना पत्नीनं दरवाजा आणि चुकून एखादी दुसरी स्त्री जर त्या नवऱ्याशी बोलताना पाहिली आणि बोलणं होऊन नवरा जर घरात आला तरी पाण्याचा तांब्या दिला तरी ती बायको काय करते, तो आपटून देते, नाही तर हिसकून देते. तिला ते सहन होत नाही. तिला ते माहीत असतं समोर भेटलेली स्त्री कोण आहे, कदाचित ती काय बोलत असेल हे जरी तिला मान्य असेल तरी तिला थोडासा काय होतो, राग येतो. तिचं प्रेम तिथं निर्माण होतं का मी एवढी जीव लावते तरी असं का. मग मंडळी व्यवहारातल्या पत्नीला जर नवऱ्याच्या प्रेमाबद्दल दुसरी स्त्री बोलताना जर सहन होत नसेल तर आपला थोडा इकडं तिकडं जर पाय सरकला कधीतरी संप्रदायामध्ये सुद्धा ही भावना आपल्याच्या बद्दल निर्माण होते. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, आपला विश्वास संप्रदायावर बाबांवर असणं फार महत्वाचं आहे. ज्ञानाच्या मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो, पण भक्ती आणि प्रेमाच्या मार्गाने जाणं गरजेचं आहे. आणि भक्तिप्रेम आपल्याला शिकवायची जागा जर कोणती असेल तर ती पंढरपूरची पायीवारी आहे. त्या पंढरपूरच्या पायीवारीमध्ये काय काय शिकायला मिळेल ते आल्यानंतरच अनुभवायला वाटतं. तिथे आल्यानंतरच अनुभवायला मिळतं का आपल्याला काय काय शिकायला मिळेल. मध्ये एक तर प्रसंग, आता वेटेकर सर साक्षीला आहे, कदाचित सर ऐकत असतील का नाही मला माहित नाही, पण आमचा एक प्रसंग आहे 4 वर्षापूर्वीचा. बऱ्याचशा महिला आमच्या तंबूत होत्या. त्या महिला पण बिचाऱ्या ऐकत असतील, त्यांना पण माहिती. तर त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही दोघे, म्हणलं आम्ही गेटवर झोपू. आम्ही तंबूच्या गेटवर झोपलो होतो दोघे आणि महिला बिचाऱ्या आतमध्ये. पण आम्हाला सगळं संयोजक मंडळीने इंटिमेशन दिलं होतं का इथे थोडंसं कोणीतरी चोर मंडळी येतात, त्रास देतात, थोडंसं जागरूक राहा. तर मी बिछाण्यामध्ये झोपताना जी बिछाण्याची बॅग नेली होती ती बॅगचा बंद मी असा आतमध्ये अंगामध्ये गुंतवला होता आणि बॅग उशाला घेतली होती आणि बंद असा गुंतवून ठेवला होता. वेटेकर सर पलीकडनं, मी अलीकडनं, त्या महिला बिचाऱ्या तंबूत झोपल्या. आणि मला वाटतं तो शिखर शिंगणापूरच्या तिथलाच प्रसंग आहे त्या माळावरचा. आणि पलीकडनं वावरातनं कोणीतरी आलं आणि त्यांनी ती बॅग हिसकली, पण त्याला काय माहिती बंद अंगात अडकलेला आहे. बॅग हिसकली तर आम्ही जागा झालो. आम्ही आवाज दिला तर तो बिचारा पळाला. वारीमध्ये वाईट भावनेने येणारी सुद्धा लोक आहेत आणि चांगल्या भावनेने येणारी सुद्धा लोक आहेत. मग वारीमध्ये आपल्याला काय शिकायचंय ते आपण आपलं ठरवायचं आणि ते शिकण्यासाठी जर आपल्याला जायचं असेल तर मग मात्र उदंड प्रेमाची भावना आपल्या अंतःकरणात तयार असायला पाहिजे. म्हणून
या वारीच्या निमित्तानं आजची सेवा माझ्याजवळ आली. मला बरंचसं बोलावंसं वाटतंय. समोरची मंडळी म्हणतात बोला, पण लाईव्ह जी मंडळी ऐकत असतील कदाचित त्यांच्या वेळेचं जे परमिशन आहे, ते वेळेचं जे परमिशन आहे, कदाचित ते परमिशन जर लिमिटेशन्स असेल तर मला किती शब्द मांडत गेलो तरी ते कमीच आहे. पण एवढीच भावना यावर पण व्यक्त करायची. आज हा MIT मध्ये आलेला आपला हा दिंडी सोहळा विसावलेला आहे. काय वर्णन करावं. रोज सकाळी आरती, रोज सकाळी सगळ्यांनी उठायचं, निघायचं पटदिशी. शालिक भाऊनी इंटिमेशन द्यायचं, इंगोली काकांनी इंटिमेशन द्यायचं, सगळ्यांनी पटदिशी रथापाशी गोळा व्हायचं. आता हे 15 दिवस असे गेले का भास व्हायचा कधी कधी. हा, आता मी माझे वैयक्तिक प्रसंग तुम्हाला सांगत नाही, पण मला थोडंसं रात्री झोपलं का आमची घरची म्हणतात थोडंसं बरळायची सवय. तर एकदा दोनदा मी झोपेत म्हणजे चला बिछाने गोळा करायचे नाही का, बिछाने गोळा करायचे नाही का, असं थोडंसं जाणवलं. याचा अर्थ आपण आजही देहाच्या संबंधानं तिथंच आहोत. मग MITतली ती गार्डन अनुभवली. संध्याकाळी दिंडी पोहोचल्यानंतर सगळ्यांचा विसावा त्या गार्डन मध्ये किती सुंदर असतो. स्नान झालं का सगळ्यांना सुंदर असा भजीचा आणि शिऱ्याचा नाश्ता असतो. आणि मग आपण तिथून पुढे आपल्या आश्रमाच्या दृष्टीनं वाटचाल करत असतो. किती प्रसंग सांगावे. फलटणचा वडापाव आठवतो, फलटणचं तिथलं कीर्तन आठवतं. अशी किती प्रसंग रोजचे स्मरणात आहेत. रोजची कीर्तन महात्म्यांची स्मरणात आहे. माझ्याकडे तर मी आज ते समूह म्हणजे सगळा समूह गोळा करणार होतो. 3-4 वर्षापूर्वीची माझी डेली डायरीच आहे वारीमधली. रोज कुणाचं कीर्तन झालं, त्या महात्म्याने कोणता अभंग घेतला होता, काय विवेचन केलं होतं, ते त्या डेली डायरीमध्ये लिहिलेलं असतं. त्यामुळं दरवर्षीची वारी अंतःकरणामध्ये आहे, स्मरणामध्ये आहे. आणि असंच भविष्यामध्ये आपल्याला सगळ्यांना शरीराची साथ मिळो, भगवंतानं आपल्याला उदंड असं आयुष्य देऊ, जन्मोजन्मी ही वारी करण्याची संधी आपल्याला. काय आता बोलू मी तुकोबारांच्या बद्दल. मगाशीच मला वाटतं आमच्या सुरेखाताईंनी मांडलं, हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा. आता खरं म्हणजे परत दुसरं प्रवचन चालू होईल. कारण जन्माचे ते मूळ पाहिले शोधोनी, दुःखाचे कारण जन्म घ्या. जर जन्माचं मूळच दुःख आहे तर ते दुःख उपभोगायला नको म्हणजे जन्मच नको असं खंडन करणारी संत मंडळी. मग जन्माचं दुःख तुकोबारांना माहीत असताना सुद्धा तुकोबारा म्हणतात, हेच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा, मला परत जन्म मिळावा. पण कधी, कशासाठी? तुझा दास होण्यासाठी. मला जर जन्म मिळायचा असेल तर मला फक्त तुझा दास होण्यासाठी जन्म मिळो, मला तुझी वारी करण्याची संधी मिळो, वारी करण्यासाठी मला जन्म मिळो. मग मंडळी, तुकोबाराय जर वारीबद्दल एवढी आग्रही आहे, ज्ञानोबाराय जर वारीबद्दल एवढे आग्रही आहे, बाकीचे सुद्धा संत जर एवढे आग्रही आहेत, आपण सुद्धा वारीबद्दल आग्रही असलं पाहिजे. ज्यांचा निश्चय झाला नाही, जे मी पण त्यावेळेस म्हणायचा कर्म आडी येतंय कर्माच्या दृष्टीने, पण मी 6-7 वर्षापूर्वी निर्णय घेतला, मी 15 दिवस वारीला जाणार म्हणजे जाणार. घरच्यांना सांगितलं तुम्हाला जायचं असेल तर जा, नसेल तुम्हाला जायचं तुम्ही जाणार. मंडळी, एवढा मोठा अट्टहास जर तुम्ही सगळ्यांनी केला तर मला वाटतं जगातली कोणतीच गोष्ट आपल्याला आडवी येत नाही, कोणतंच संसारातलं दुःख आपल्याला आडवी येत नाही. आणि ते संसारातलं दुःख आमच्या साधू संतांनी निवारण केलं. आणि खऱ्या अर्थानं काय आता तुकोबारांचं मी वर्णन, किती त्रास झाला असेल त्या काळामध्ये, किती दुःख भोगायला मिळाली असतील, कसा प्रवास केला असेल, मजल दर मजल करत जायचं, कुणी अन्न दिलं कुणी नाही दिलं, पण त्या सगळ्यातलं सुद्धा ही वारीची परंपरा त्यांनी टिकून ठेवली. आणि आज मला सांगा ना, आत्ता खरी तळमळ महाराष्ट्राला कळाली असेल. आज प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये ही हजारो वर्षाची परंपरा थोडीशी खंडित व्हायला लागली. तर आपल्याला जाणवलं का महिनाभर कसा जीव कासावीस होतोय, कसे ते क्षण आठवत आहे. याचा अर्थ किती मोठी ताकद अंतःकरणामध्ये निर्माण व्हायला पाहिजे त्या वारीबद्दल. आणि ते आग्रही प्रेम आपल्या अंतःकरणात निर्माण व्हायचं असेल तर त्या बोधाला विसरू नका. आणि जोपर्यंत तो बोध आपण अनुसरत नाही, त्या बोधाशी आपण एकरूप होत नाही, जवळी अर्जुना तो बोध भेटेना म्हणा, आणि तवची या साधना भजावे लागे. जोपर्यंत तो बोध भेटत नाही तोपर्यंत सगळी साधना आपल्याला गरजेची आहे. मग त्या साधनांमध्ये पायवारी ही सुद्धा साधन फार महत्वाचं आहे, नामचिंतन हे सुद्धा साधन महत्वाचं आहे. कीर्तन ही परंपरा सुद्धा त्या दृष्टीनं फार, कीर्तनाचे आणि नाटनाचे नासेले व्यवसाय काय चित्ताचे, किती विशेष प्रेम त्या कीर्तनाच्या रूपानं समाजामध्ये निर्माण होते. आणि एवढं मोठं आज समाज जागृतीचं साधन संत वाङ्मयांनी आपल्या समोर करून ठेवले. म्हणून आज या प्रवचनाच्या रूपानं एवढंच तुमच्या समोर मांडायचंय. पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा, भेटीची आवडी. तो परमात्मा आपली वाट पाहत असतो. आपल्याला जेवढी ओढ आहे तेवढी सुद्धा त्याला ओढ आहे, तेवढी सुद्धा त्याला या प्रत्येक सदभक्ताची आठवण आहे.
आणि तशीच ओढ जर आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण जर झाली तर मग मात्र काहीच कमी होणार नाही. कन्या सासूर्यासी जाय मागील परतोनी पाय, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. जीवना वेगळी मासोळी कैसा तुका तळमळी. फार उदंड किंवा पाण्यामधला मासा जसा तडफडत असतो तसा या जीवाची तडफड त्या परमात्म्यासाठी व्हायला पाहिजे. आणि तशी तडफड व्हावी असं वाटत असेल तर मग मात्र पराकोटीची साधना आपल्याकडनं घडायला पाहिजे. साधनाचे सार मंत्र विष हरी आत्मतत्व धरी तोची एक. आणि ते साधन आपल्याला सद्गुरू सच्ची. किती आता भाग्यवान, काय वर्णन करू मी, आणि किती गुणानुवर्णन केलं तर माझे शब्द कमीच. बाकीच्या सगळ्या सांप्रदायिक विचारांमध्ये मी कोणताही भेद इथे मांडणार नाही. कितीतरी सांप्रदायिक विचारांमध्ये काय 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 करावं लागतं, पण इथे मात्र बाबांनी आपल्याला सहज दिलं, घरी येऊन दिलं, त्या नामाचं दान आपल्या पदरामध्ये दिलं आणि खऱ्या अर्थानं आपल्याला तयार करण्याचा प्रयत्न त्या महात्म्यांनी केला. म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद, थोडेच काय द्यावे त्यांसी व्हावे, उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. या प्रवचनाच्या माध्यमातून बरंचसं बोलण्याची संधी मला मिळाली. खरं म्हणजे आमच्याकडं नेटवर्कचा थोडासा प्रॉब्लेम होता, ती शंका अंतःकरणामध्ये निर्माण झाली आणि म्हणून जमेल का नाही म्हणून बरेच दिवस मी शारीरिक भावना सांगत होतो. पण बऱ्याच साधकांचे फोन सुद्धा आले की नाही तुम्ही सेवा करायलाच पाहिजे. आता 8-10 दिवस तर ते गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा त्याच्या संदर्भात सुद्धा बरेचसे फोन येतात. आपल्या संप्रदायातल्या सुद्धा काही महात्म्यांची कीर्तनं झाली, अजून काही महात्म्यांची कीर्तनं बाकी. तर त्या दृष्टीनं सुद्धा आपण वाटचाल केली पाहिजे. खऱ्या अर्थानं त्या व्यासपीठावर नाम सद्गुरू संत आणि देव याचं महत्व सांगणारे महात्मे खरं त्या व्यासपीठावर जायला पाहिजे. आणि ते सांगण्याची ताकद, ती सांगण्याची हिंमत आपल्या संप्रदायातल्या असंख्य अधिकारी पुरुषांमध्ये आणि त्यांच्याकडनं सुद्धा त्या नामाचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे. कुठंतरी विनोद, कुठंतरी चुटके, कुठंतरी सासू सासऱ्याच्या गप्पा, कुठंतरी आई वडिलांची गाणी, कुठंतरी इकडले तिकडले शब्द कीर्तनामधनं मांडले जातात. पण संत साधू संप्रदाय, संत विचार हे मांडणं आज काळाची खरी गरज आहे. आणि आज मला वाटतं या कोरोनाच्या दुःखातनं, या प्रादुर्भावातनं आपल्याला जर खऱ्या अर्थानं बाहेर पडायचं असेल आणि जीवाला जर ती जाणीव करून द्यायची, मला सांगा ना, बाकीचे सगळे फॅक्टर जागे झाले, विमा क्षेत्र जागा झालं कोरोनाच्या संदर्भामध्ये, आम्ही तुम्हाला विमा देतो कोरोनामध्ये, म्हणजे विमा जागा झाला. बाकीचे सगळे अत्यावश्यक सेवेमध्ये लोक जागृत झाली. मग संप्रदायानं सुद्धा त्या पद्धतीने जागा व्हायला पाहिजे. नवनवीन विचाराची निर्मिती आपण करायला पाहिजे. आणि या कोरोनामध्ये जो जीव भरपळला त्या जीवाला स्वतत्वाची, स्वस्वरूपाची जाणीव करून देता आली पाहिजे. आणि ती स्वस्वरूपाची जाणीव त्या जीवाला तेव्हाच होईल जेव्हा त्या जीवाला अंतर्मुख होऊन स्वतःचं ज्ञान जाणून घेण्याची इच्छा निर्माण होईल. आणि ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती म्हणावे तरी या संता बजावे सर्वस्वेसी. ते ज्ञान खऱ्या अर्थानं आपल्याला मिळायचं असेल तर त्या ज्ञान मिळण्याची जागा मात्र पंढरीची वारी आहे. ते ज्ञान मिळण्याची जागा हा संपूर्ण महाराष्ट्राचे व्यासपीठ आहे. आणि ते व्यासपीठ आपल्याला प्रत्येकाला अनुभवायचं असेल तर आपण पंढरीच्या वारीचा आस्वाद घ्यावा अशी सद्भावना रूपाने व्यक्त करतो. बरंचसं बोलत आलो, अंतःकरणपूर्वक काही बोललो असेल, कदाचित अंतःकरणातले काही शब्द योग्य असतील ते माझ्या सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबांचेच आहे. आणि कदाचित चुकीचे शब्द निघाले असतील, भावनेच्या भरातनं संप्रदायाच्या प्रेमापोटी, तुमच्या माझ्या प्रेमापोटी एखादा शब्द चुकीचा असेल तर तो कदाचित माझ्या प्रकृतीचा गुणदोष आहे. फक्त एकच आहे, माझ्या संप्रदायाचा विचार विश्वविख्यात व्हावा. वारकरी संप्रदाय किती विश्वविख्यात आहे, वारकरी संप्रदायाची केवढी मोठी उंची आहे आणि त्याच्यामध्येच आपण सगळी मंडळी काम करत आहोत. आपण सगळ्या मंडळीने त्या संप्रदायाची उंची वाढवली पाहिजे. याच्या दृष्टीने काही जर शब्द चुकीचा गेला असेल तर अंतःकरणपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. संयोजक मंडळींनी जी बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद. या सेवेच्या रूपानं जी काही असंख्य महात्मे मंडळी ज्यांची कीर्तन प्रवचन आपल्याला ऐकायला मिळाली, नवीन उदयोन्मुख काही कीर्तनकार प्रवचनकार आहेत त्यांच्या सुद्धा सेवा ऐकायला मिळाल्या, त्या सगळ्यांना लाख लाख धन्यवाद. त्यांच्या भावी आयुष्याला धर्माचं कार्य त्यांच्या हातून घडू अशी सद्भावना या रूपाने व्यक्त करतो. जुनी जी मंडळी आहे, कदाचित काहींना संधी मिळाली नसेल, कदाचित काहींना मिळाली, त्या सगळ्याला धन्यवाद. आणि जी जुनी मंडळी, त्या सर्व मंडळीचा आशीर्वाद आपल्याला असावा. त्यामध्ये मला काही मंडळींचा नामोल्लेख करता आला, मला काही मंडळींचा नामोल्लेख करता नाही आला, पण ती सगळीच मंडळी संप्रदायाच्या दृष्टीनं तोलामोलाची आहे अशी सद्भावना या रूपाने व्यक्त करतो. गेली 20-22 वर्ष हा सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा पालखी सोहळा फार ताकदीनं या सर्व मंडळींनी पेरलेला आहे. भविष्यामध्ये सुद्धा तो सगळा सोहळा त्याच ताकदीनं पेरला जावा अशी सद्भावना या रूपाने व्यक्त करतो. आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य आनंदभूषण माझे हृदयस्थ सद्गुरू गोविंद बाबा गाडगे, ज्ञानेश्वर बाबा झंझणी
आनंद भूषण आदरणीय हरिभक्ती परायण गुरुवर्य प्रभुपाद सकळे तत्कालीन सर्व महात्मे मंडळी, या सर्व महात्मे मंडळीचा भविष्यामध्ये आमच्या तरुणांना आशीर्वाद आहेच, भविष्यात सपोर्ट आहे, पण धर्माच्या कार्यासाठी सुद्धा तुमच्या आशीर्वादाची विचाराची गरज आहे आणि त्या विचाराची प्रेरणा आयुष्यभर तुम्ही या संप्रदायासाठी आमच्यासाठी करत राहाल. महाराष्ट्रातले काही नामवंत कीर्तनकार, महिला, तरुण वर्ग, तुम्हाला सगळ्यांना हीच विनंती आहे की हाच संप्रदायाचा विचार आपण विश्वापर्यंत नेण्याचा प्रयत्न करू आणि त्यामधला हा एक छोटासा खारुताईचा वाटा, एक खारुताईचा विचार. मला आज कोणतेही ज्ञान विस्तारण तुमच्या समोर मांडायचं नव्हतं, कोणते दृष्टांत सिद्धांत मांडायचे नव्हते, कोणत्याही तृप्ती, कोणत्याही कृप्ती, कोणत्याही सगळ्या व्याख्या तुमच्या समोर मांडायच्या नव्हत्या. फक्त वारीमध्ये जे शिकायला मिळालं, वारीतनं आपल्याला जे शिकायला मिळतं तेच आपण अनुभवायला शिकलं पाहिजे आणि तेच आपण, मला वाटतं, जगायला शिकलं पाहिजे. आणि ती परिणामकारकता आपल्याला काकड्यामध्ये, साप्त्यामध्ये, चालीमध्ये शिकायला मिळते. वारीमध्ये जो अनुभव आपल्याला ऐकायला मिळतो तोच अनुभव आपण सर्वांनी व्यक्त करावा अशी सद्भावना व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा झालेली प्रवचनरूपी सेवा तुमच्या समोर इथे समाप्त करतो. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या चरणी, मौली ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी, महाराष्ट्रातल्या अधिकरून महात्म्यांच्या चरणी, तुम्हा सर्व श्रवणकर्त्यांच्या चरणी समर्पित करतो. झालेल्या प्रवचनरूपी सेवा इथेच पूर्णविराम देतो. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. आता आपण प्रसादान घेऊया या वारीच्या नियमानुसार. आता विश्वात्मके येणे वाग्यज्ञ दोषावे तोषोनिमद्यावे प्रसादाने जे फळांची व्यक्ती सांडो तया सत्कर्मी भूता परस्परे पडो मैत्रीचे दुरितांचे निघ जाओ विश्वसदन सुखी पाहो जो जे वांछे तो ते राहो प्राणी जात वर्षती सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मागणी आली अनवर्त गुणमंडळी भेटूया. चला कल्पतरुचियारो चित्रा चिंतामणिचिरारो बोलकचियारो विशांच चंद्रमेश आरांचल मार्कंडजी तापे ते सर्वाय सदा सज्जन सोयदेव किंमणा सर्व सुखी पूर्णमोनी कीलो भजजो आदि कृषी आखंडी आणि धनतो विजय विशेष लोके द्रष्टादृष्टजे होवारी एकमे श्री विश्वेश्वराव हा होई दान प्रसादो येणे भरी ज्ञानदेव सुखियादा येणे भरी ज्ञानदेव सुखियादा येणे भरी ज्ञानदेव सुखियादा. हरि ओम शांती शांती शांती. पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, सच्चिदानंद श्रीपाद भगवान, सच्चिदानंद रामदास भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान, छत्रपति शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. भारत माते की जय.